नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता सगळेजण एकत्र चहा वगैरे घेत आहे आणि तेवढ्यात मामा मात्र जी काही बातमी आहे तर ती वाचत आहे शलाकाच्या मृत्यूची। तेव्हा तर राकेश सुद्धा तेथेच आहे। तर मामा म्हणतात की आता अगदी दहिवाळ जे काही ही शाखा आहे ना, जंगल परिसरामध्ये एक बॅग सापडलेली आहे आणि त्या बॅगेमध्ये एक सापळा होता आणि पुढे असं सुद्धा लिहिलेलं आहे की त्या बॅगमध्ये असा सापळा आहे की 30 वर्षाची बेवारस महिला आहे आणि पोलीस मात्र या सगळ्याचा अगदी कसून तपास घेत आहे। तेव्हा ते हे ऐकल्यानंतर राकेशला तर खूप मोठा धक्काच बसतोय। त्यावरती अंजली म्हणते की अरे देवा, खरंच ती बिचारी कोण असेल ना। तेव्हा आता अर्णव म्हणतो की हे बघा, गुन्हा केल्यानंतर गुन्हेगार अगदी त्याला कडक शिक्षा मिळते, पण तरी सुद्धा काही गुन्हेगार गुन्हा करण्याचं काही थांबवत नाही। आता मात्र त्या गुन्हेगाराला शिक्षा तर होईलच। लगेच आता अर्णव राकेशकडे बघत आता म्हणतो की हो की नाही जीजू, आणि आता ईश्वरी सुद्धा राकेशकडे बघत असते। तर आता राकेश अगदी तोऱ्यातच आतमध्ये येतो, त्याला खूप टेन्शन येते कारण ह्या शलाकाची बॉडी पोलिसांना सापडलीच कशी, म्हणून तो आता विचार करतो आता मी दरीमध्ये इतकं खोल पुरलं होतं म्हणजे त्या दरीच्या कडेला, पण तरी सुद्धा त्यांना पुरावा मिळालाच कसा, त्याचा आता तो विचार करत आहे। तेव्हा आता मित्रांनो, पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।